आज आपण विद्यार्थ्यांनो सांकेतिक भाषेतील दुसरा प्रकार पाहणार आहोत. अंकांसाठी अंकांचा वापर. मागच्या वेळेला अक्षरांसाठी चिन्हांचा वापर पाहिला होता. आता अंकांसाठी अंकांचा वापर करून कशी सांकेतिक भाषा तयार केलेली असते, त्यामध्ये कोणतं तिथं सहसंबंध लावलेला असतो हे आता आपण पाहूया. तर बघा, एका सांकेतिक भाषेत 6 बरोबर 14, 7 बरोबर 17 व 3 बरोबर 5 लिहिले तर 4 बरोबर किती? आता इथं आपण जरा विचार करायचा की 6 बरोबर 14 कसं काय त्यांनी ठरवलं. तर बघा, 6 बरोबर 6 गुणिले 3 वजा 4 जर का केलं, साइन त्रिक 18, 18 वजा 4 14. हाच संबंध 7 ला लागतो का बघा. दिलेली संख्या गुणिले 3 वजा 4, 7 त्रिक 21, 21 वजा 4 17, म्हणजे बरोबर आहे आपलं. पुढे 3 बरोबर 5, दिलेली संख्या गुणिले 3 वजा 4, 3 त्रिक 9 वजा 4 बरोबर 5. आता 4 बरोबर किती लक्षात येईल सगळ्यांच्या. काय करायचं, 4 गुणिले 3 वजा 4, 4 त्रिकम 12 वजा 4 8, म्हणजे पर्याय क्रमांक किती आला इथं उत्तर 4. तर अशा पद्धतीनं दिलेल्या सर्व अंकात कोणत्या पद्धतीचा इथं संबंध लावलेला आहे ते पाहायचं आणि मग आपलं उत्तर इथं काढायचं. लक्षात आलं सगळ्यांच्या. ओके. आता हा प्रश्न पहा. एका सांकेतिक भाषेत 7 बरोबर 37, 2 बरोबर 12 आणि 8 बरोबर 42 लिहिले तर 9 बरोबर किती? हा प्रश्न विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी. याचं उत्तर काय येईल ते मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा. ओके, मगासारखाच प्रश्न आहे, जरा विचार करा आणि उत्तर मला कमेंट मध्ये द्या. धन्यवाद.